स्कॅन केला असेल, जर रिझल्ट व्यवस्थित स्कॅन केला असेल तर की मार्कशीट असणार, त्या मार्कशीटवरचा रिझल्ट आणि त्याचा आता ॲक्च्युअल रिझल्ट त्याच्यात खूप सारी तफावत बघायला दिसते. जसं की आमचा विद्यार्थी काय त्याला 400 आणि मार्कशीटवर मार्क्स म्हणजे तर जे काही वेळ मागायच्या वेळ स्कॅमपर्यंत हा सर्व स्कॅमच चालला. आणि मी आलेला पुढच्या आंबेडकर यांच्या आदेशाने वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आज महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली. गेल्या 20 तारखेला दिल्ली जंतर मंतर येथे होत असलेल्या शैक्षणिक अन्यायाच्या विरोधात त्या ठिकाणी विद्यार्थी लोकशाही मार्गाने शांत चित्ताने आंदोलन करत होते. परंतु या ठिकाणी जे राज्यकर्ते आहेत, काही जनरल डायल इथं जो राज्य करून गेला त्यांच्या जनरल डायलच्या या ठिकाणी काही अवलादी जिवंत आहेत. त्या जनरल डायलच्या अवलादीनं त्या ठिकाणी लोकशाही मार्गाने जे विद्यार्थी आंदोलन करत होते त्यांच्यावर अमानुषपणे त्या ठिकाणी लाठी हल्ला करण्यात आला. तिच्यात बरेचसे विद्यार्थी प्रचंड प्रमाणात जखमी झाले, काही विद्यार्थ्यांचे निधन झालेले आहेत. त्याचा निषेध म्हणून श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांनी या ठिकाणी महाराष्ट्र बंदची हाक दिलेली आहे. या बंदला विविध संघटनांनी, विविध माध्यमांनी, विविध पक्षांनी या ठिकाणी जाहीर पाठिंबा दिलेला आहे. आमच्या पातूर तालुक्यामध्येही पातूर शहरातील पदाधिकारी, वंचित बहुजन आघाडीचे व शिवसेनेचे पदाधिकाऱ्यांनी दिलेल्या समर्थनामुळे, पातूर शहरातील लोकांनी केलेल्या सहकार्यामुळे या ठिकाणी 100% पातूर बंद करण्यात आलेला आहे. आमची एवढीच मागणी असेल की धर्मेंद्र प्रधान यांना ते पद झेपावलं नाही आहे, त्यांनी राजीनामा द्यायला पाहिजेत. एवढंच बोलतो आणि या ठिकाणी थांबतो.